आदिवासी विकास विभाग चौकीदार पदासाठी मित्रांनो भरपूर कॉम्पिटिशन असणार आहे. जर आपल्याला पोस्ट हवी असेल तर आपल्याला या ठिकाणी आत्तापासूनच अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. जर आपण आत्तापासून अभ्यास केला तरच आपल्या या ठिकाणी पोस्ट होणार आहे. नाहीतर बघा या ठिकाणी सगळेच जण फॉर्म भरणार आहेत पहा. जे स्पर्धा परीक्षा करतात ते सुद्धा आणि ज्यांचे वय पण या ठिकाणी जास्त आहेत पहा ते सुद्धा भरणार आहेत. त्यामुळे बघा आपल्याला कॉम्पिटिशनमधून टिकायचं आहे पहा. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रत्येक प्रश्नाला आपल्याला 3 सेकंदाचा वेळ मिळणार आहे मित्रांनो. बरोबर. आणि मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे पहा आदिवासी विकास विभागासाठी. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही सर्वात पहिल्यांदा जाऊन तो ग्रुप जॉईन करा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी या व्हिडिओची PDF तसेच रोजच्या चालू घडामोडी तसेच मित्रांनो जे काही फॉर्म भरायचे अपडेट, हॉल तिकीट संदर्भामध्ये अपडेट, सर्व अपडेट मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील. किंवा जो काही माझा पिवळ्या पट्टीवरती नंबर दिसतोय 9325230840 या नंबरला तुम्ही SMS करा की व्हॉट्सअपला जॉईन करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये जॉईन करून घेईल. तेव्हा लवकरात लवकर सर्वात पहिले ते काम करा. चला आता आपण प्रश्नाकडे वळूयात. राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 2025 अंतर्गत सुवर्ण पदक देण्यात आलं? तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील मित्रांनो, तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 3 धुळे जिल्हा. लक्षात ठेवायचं आहे धुळे जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला 2025 अंतर्गत सुवर्ण पदक देण्यात आलं मित्रांनो. 28वी नॅशनल ई गव्हर्नन्स परिषद 2025 विशाखापट्टणम या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. कुठं? विशाखापट्टणम या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की भारताचा पहिला ई वेस्ट रिसायकलिंग पार्क कोठे निर्माण होत आहे? तर हा मित्रांनो दिल्ली या ठिकाणी निर्माण होत आहे. कुठं? दिल्ली या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. मालदीव देशाची ग्लोबल टुरिझम ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 जॅकलिन फर्नांडिसची या ठिकाणी निवडणूक करण्यात आली पहा. राजर्षी शाहू महाराज 2025 पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर शाहू महाराज पुरस्कार मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर जब्बार पटेल यांना जाहीर झाला पहा. 39वा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार यांना हा जाहीर झालेला आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणतं शहर भारताची बिबट्याची राजधानी बनलं आहे? तर बिबट्याची राजधानी कोणतं शहर या ठिकाणी बनलं आहे? तर बेंगलुरू ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर आहे पहा. कोणतं आहे? बेंगलुरू. पुढचा प्रश्न मित्रांनो, दगडाची पूजा करून जर ईश्वर प्राप्ती होत असेल तर मी मग पर्वताचीच पूजा करेन या शब्दात मूर्तिपूजेचा फुलपणा कुणी दाखवून दिला? तर मित्रांनो कुणी दाखवून दिला? तर संत कबीर याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 संत कबीर. मित्रांनो संत कबीर यांचा जन्म वाराणसीमध्ये 1398 मध्ये झाला होता आणि यांचा मृत्यू 1518 मध्ये झाला होता पहा. त्याच्यानंतर जर पाहिलं मित्रांनो गुरु नानक, तर गुरु नानक जर पाहिले तर हे शिखाचे एक गुरु होते पहा. आणि 10वे गुरु कोण होते? लक्षात ठेवा गुरु गोविंद सिंग. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती पहा 1873 मध्ये. समजलं? ब्रह्मोस समाजाची स्थापना 1828. बघा आता या ठिकाणी साल विचारतात. ब्रह्मोस समाजाची स्थापना 1828 मध्ये राजाराम मोहन राय यांनी केली होती. सगळे पॉईंट्स खूप महत्त्वाचे आहेत पहा. कृष्णा आणि कोयना संगमावरती कोणतं ठिकाण बसलं आहे? मित्रांनो कृष्णा आणि कोयना संगमावरती कोणतं ठिकाण बसलं आहे? तर कराड हे ठिकाण बसलेले पहा. समजलं? आणि मित्रांनो माहुल हे ठिकाण कोणत्या ठिकाणी? कृष्णा आणि वेण्णा माहुल. त्याच्यानंतर नरसोबाची वाडी या ठिकाणी, हे पण लक्षात ठेवा कृष्णा आणि पंचगंगा. तापी आणि पूर्णा ही तापी पूर्णाचा या ठिकाणी संगम चांगदेव. मुळा मोठा संगम कुठं होतं? पुणे. कृष्णा आणि येरळाचा होतं बघा ब्रह्मनाळ या ठिकाणी. जनगण मन हे भारताचे राष्ट्रगीत सर्वप्रथम 27 डिसेंबर 1911 रोजी गायलं गेलं आणि सन 1911 मधील हे काँग्रेस अधिवेशन कोठे भरलं होतं? मित्रांनो हे ऑप्शन क्रमांक 3 कलकत्ता या ठिकाणी भरलं होतं बघा. लक्षात ठेवायचं आहे 1911 मधलं काँग्रेसचं अधिवेशन कलकत्ता या ठिकाणी भरलं होतं. आणि विकास विभागामध्ये जर आपल्याला नोकरी पाहिजे असेल तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावं लागणार आहे पहा. आता ही जरी 10वी पासवर असली तर याला भरपूर उच्च शिक्षित लोक MPSC करणार आहे, तसेच सगळे या ठिकाणी फॉर्म भरणार आहे, तलाठी भरती करणार आहे. त्यामुळे यांना जर कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला जर टिकायचं असेल, तोंड द्यायचं असेल यांना, तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावी लागणार आहे पहा. टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. वयोमर्यादा सुद्धा या ठिकाणी चांगली आहे, पगार सुद्धा चांगला आहे मित्रांनो आणि सरकारी जॉब आहे पहा.
आपल्याला जर ही पोस्ट घ्यायची असेल तर लवकरात लवकर आपल्याला अभ्यास करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आत्तापासून जर आपण या ठिकाणी 10,000 प्रश्न घेतले आणि वाचायला सुरुवात केली तर पेपर येईपर्यंत आपली बघा या ठिकाणी 4 ते 5 वेळा रिव्हिजन होणार आहे. तुम्ही नंतर जरी प्रश्न घेतले तर रिव्हिजन कमी होईल, तुम्हाला मार्क सुद्धा कमी येतील. त्यामुळे आत्ताच तुम्ही या ठिकाणी ₹249 PDF घ्यायची मित्रांनो. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. सर्व विषयाचा सखोल अभ्यास जबरदस्तपणे या ठिकाणी तुम्हाला MCQ तसेच वन लाइनर भेटणार आहे. सोबत एका वर्षाच्या चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत पहा. त्यामुळे लवकरात लवकर ज्यांना खरोखर या ठिकाणी पोस्ट मिळवायची आहे, जे खरोखर सीरियस आहेत, त्यांनीच या ठिकाणी घ्या. ₹249 आपण कुठेही पेट्रोलला, कुठं जेवलो तरी खर्च होतात किंवा चिकन जरी घेतलं तरी खर्च होतात. पैशाकडे पाहायचं नाही अशा वेळेस. आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करायचा आहे पहा. संधी आपल्याला चालून आलेली पहा. आता मुंबई उच्च न्यायालयाची संधी होती. पुन्हा आपल्याला या ठिकाणी 416 पदासाठी मित्रांनो ही भरती आहे. याचा सुद्धा आपल्याला लाभ करून घ्यायचा आहे पहा. 10वी पासवर असणारे प्रत्येक ज्यांना जरी कुठं ना कुठं सरकारी जॉब मिळवायचा असेल, तर प्रत्येक फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि प्रत्येक एक्झाम देणं गरजेचं आहे. कारण की जेवढी जास्त आपण एक्झाम देऊ तेवढा आपला एक्सपिरियन्स येतो आणि तेवढं आपलं सिलेक्शन व्हायचे चान्सेस वाढतात. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. 10,000 प्रश्न भेटणारे मित्रांनो ₹249 फोनपे, गुगल पे नंबर तुम्हाला दिसतोय 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 टाकायचे आहेत आणि त्याच नंबरला तुम्हाला या ठिकाणी WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा किंवा हा QR जरी स्कॅन केला तरी सुद्धा तुम्ही पेमेंट करून या ठिकाणी PDF आणि नोट्स घेऊ शकता. ₹249 नोट्स असणार आहेत. टोटल 10,000 प्रश्न मिळणार. सर्व विषय असणार आहेत पहा. मित्रांनो, राष्ट्रगीतेला 22 जुलै 1947 लक्षात ठेवा. 22 जुलै 1947 रोजी काय झालं होतं, मान्यता दिली होती आणि 1911 मध्ये कलकत्ता अधिवेशनामध्ये पहिल्यांदाच हे गायलं होतं पहा. 9 नंबरचा प्रश्न मित्रांनो, लक्ष द्या सर्वांनी. सतीप्रथा कायद्याने बंद करण्याचं जे काही श्रेय आहे हे कोणत्या व्हाईसरायला देण्यात येतं? तर लॉर्ड बेंटिक. मित्रांनो लक्षात ठेवा, लॉर्ड बेंटिक. 1829 मध्ये लक्षात ठेवा, सतीबंदी कायदा व्हाईसराय लॉर्ड बेंटिकच्या काळामध्ये झाला. हा कायदा राजाराम मोहन राय यांनी आणला होता आणि त्यावर महाराष्ट्राचं नाना जगन्नाथ शंकर सेठ यांनी सही केली होती पहा. मुंबई विमानतळाला कोणतं नवीन नाव देण्यात आलं आहे? मित्रांनो, मुंबई विमानतळाला कोणतं नाव देण्यात आलं आहे? तर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव देण्यात आलं आहे. मित्रांनो, आपल्या भारताची आर्थिक राजधानी कोणती? तर मुंबई पहा. समजलं, भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे? मुंबई आहे. पश्चिम रेल्वेचं मुख्यालय सुद्धा मित्रांनो चर्चगेट मुंबई या ठिकाणी आहे आणि मध्य रेल्वेचं मुख्यालय मित्रांनो CSMT मुंबई हे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बेकायदेशीर अटक केल्यास न्यायालय पुढीलपैकी कोणता आदेश देतं? तर बघा, बंदी प्रत्यक्षीकरण हे आदेश देतं पहा. समजलं, बंदी प्रत्यक्षीकरण आदेश. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? तर सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा हा ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेशला लाभलेला आहे पहा. समजलं, भारतातील 9 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशांना समुद्र किनारपट्टी लाभली आहे. भारताला एकूण बघा 7,516 किलोमीटरचा या ठिकाणी समुद्र किनारपट्टी आणि सर्वात जास्त समुद्र किनारा हा गुजरात राज्याला लागतो पहा. शरीराचा तोल सांभाळण्याचं काम खालीलपैकी कोणाकडून केलं जातं? तर मित्रांनो, लहान मेंदू. ऑप्शन क्रमांक 1 शरीराचा तोल सांभाळण्याचं जे काही काम आहे मित्रांनो हे लहान मेंदूकडून केलं जातं पहा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. टिंबटिंब ही सर्वात सलग आणि अतिउच्च आणि अतिउत्तरेकडील हिमालयाची पर्वतरांग आहे. तर कोणती मित्रांनो? हिमाद्री याचं बरोबर उत्तर आहे पहा. समजलं, हेमाद्री. हिमालय पर्वत आणि सिंधू ब्रह्मपुत्र नद्या दरम्यान तसेच नंगा पर्वत आणि नामाचा 12वा पर्वत दरम्यान पहा. हिमालयामधील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? माउंट एव्हरेस्ट आहे पहा. त्याची उंची किती बघा? 8,848 मीटर आहे पहा. प्रश्न आहे बघा, घटना समितीमध्ये पुढीलपैकी कोणत्या महिलेचा समावेश नव्हता? तर घटना समितीमध्ये पुढीलपैकी कोणत्या महिलेचा समावेश नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 3 लीला शेठ याचं काय पहा योग्य उत्तर आहे काय? लीला शेठ. समजलं मित्रांनो, घटना समितीमध्ये एकूण 15 महिलांचा समावेश होता. त्यातून पहिल्या बैठकीत एकूण 9 महिला उपस्थित होत्या पहा. लोहाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? तर मित्रांनो, लोहाच्या अभावामुळे पांडुरोग होतो पहा. कोणता? पांडुरोग. मित्रांनो, लोहाच्या अभावामुळे पांडुरोग होतो. यासाठी फोलिक ॲसिडच्या गोळ्या घ्याव्या लागतात. मॅग्नेशियमच्या अभावामुळे कोणता रोग होतो? तर सिरोसिस हा रोग होतो मित्रांनो. आणि आयोडीनच्या अभावामुळे गलगंड हा रोग होतो. सगळे पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत. खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते होते? तर कोण होते मित्रांनो? तर बाळ गंगाधर टिळक. ऑप्शन क्रमांक 1
हे मित्रांनो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते होते पहा, बाळ गंगाधर टिळक. लाला लजपत राय, बिपिनचंद्र पाल हे सुद्धा जहालमतवादी नेते होते. महाराष्ट्रामधील कोणत्या विभागामध्ये सर्वात जास्त खनिज धारण क्षेत्र आढळतं? तर मित्रांनो कोणत्या विभागामध्ये, तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर याचं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्रामधील 36 जिल्ह्यापैकी 11 जिल्ह्यामध्ये खनिजे आढळतात. नागपूर प्रशासकीय विभागामध्ये बेसाल्ट व्यतिरिक्त गोंडवाना आणि इतर प्रकारचे खडक आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामुळे बघा नागपूर प्रशासकीय विभागामध्ये सर्वाधिक खनिज संपत्ती आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम हा राक सताल तलावातून होतो? तर मित्रांनो लक्षात ठेवा सर्वांनी, याचं योग्य उत्तर आहे पहा सतलज याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा सतलज. सतलज नदीचा उगम मित्रांनो तिबेटमधील राक्षसताल सरोवरातून होतो. तेथे लांगेन झांबो हत्ती नदी अशा नावाने ओळखली जाते. आणि मित्रांनो पश्चिम, उत्तर आणि पश्चिमेस 260 किलोमीटर अंतर वाहिल्यानंतर सतलज मित्रांनो शिपली किल्ला या ठिकाणी भारतामध्ये शिरते पहा. समजलं? चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रथम महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त करता खालीलपैकी कोण आहेत? तर प्रथम महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला आहे? पु ल देशपांडे यांना. साहित्य क्षेत्रामध्ये त्यांनी भरीव योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाने 1997 साली पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना प्रदान केला होता पहा. खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली? तर मित्रांनो लक्षात ठेवा 1935 याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा 1935 याचं बरोबर उत्तर आहे पहा. संसदेमध्ये 6 मार्च 1934 रोजी बघा RBI कायदा 1934ला या ठिकाणी संमत करण्यात आला आणि 1 एप्रिल 1935ला मित्रांनो RBIची स्थापना करण्यात आली होती. या बँकेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबई या ठिकाणी मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या जंगलामध्ये तुळस हे वृक्ष आढळतं? तर कोणत्या प्रकारच्या? तर ऑप्शन क्रमांक 3 उच्च कटिबंधीय काटेरी जंगलामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. उच्च कटिबंधीय काटेरी जंगल. समजलं मित्रांनो? महाराष्ट्र पठारावरील कमी पावसाच्या आणि कायम अवर्षणग्रस्त प्रदेशामध्ये आपल्याला ही वने पाहायला मिळतात. या वनामध्ये वृक्षांच्या फांद्यांना काटे असतात आणि पानाच्या टोकावर सुद्धा या ठिकाणी काटेच पाहायला मिळतात. महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी हत्तीपाय रोग संशोधन केंद्र आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा वर्धा या ठिकाणी आपल्याला हत्तीपाय रोग संशोधन केंद्र पाहायला मिळतं. मित्रांनो हातीपाय रोग हा क्युलेक्स नावाचा डास चावल्यामुळे होतो आणि बुचेरिया बॅक्रोक्टिया जीवाणूमुळे हत्ती रोग होतो पहा. 5 ऑगस्ट हा जो काही दिवस आहे हा हत्ती रोग निवारण दिन म्हणून पाळण्यात येतो. महाराष्ट्रातील वर्धा या ठिकाणी हत्तीपाय रोग संशोधन केंद्र आपणास पाहावयास मिळतं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना ही सुभाषचंद्र बोस यांनी केली होती. ऑप्शन क्रमांक 1 सुभाषचंद्र बोस. 1938 साली मित्रांनो हरिपुरा अधिवेशनामध्ये सुभाष बापूंनी राष्ट्रीय नियोजन समिती जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली. पुढचा प्रश्न आहे बघा, दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थाचा पर्याय क्रमांक लिहा. उलटी अंबारी हाती येणे. तर उलटी अंबारी हाती येणे म्हणजेच काय मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 1 भीक मागण्याची पाळी येणे. उताने पडणे म्हणजेच काय मित्रांनो? पराभूत होणे. त्याच्यानंतर पायरीने ठेवणे म्हणजे योग्यतेनेच वागणे. बघा पायरीने ठेवणे म्हणजे ज्याच्या त्याच्या योग्यतेनेच वागवणे. हात कापून देणे म्हणजे लेखी करार करून देणे आणि पान उतारा करणे म्हणजेच काय मित्रांनो? अपमान करणे. हे काही महत्त्वाला रिव्हिजन मारली. झरा झुळझुळ वाहत आहे या वाक्यामधील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर मित्रांनो अकर्मक क्रियापद आहे पहा. ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते त्याला मित्रांनो अकर्मक क्रियापद असं म्हणतात. यामध्ये क्रिया न करणारा आणि श्वासणारा एकच असतो. वाक्यामधील मित्रांनो कर्त्याला ने प्रत्यय जोडून वाक्य भूतकाळी करून पाहावे आणि ते न झाल्यास वाक्य काय असतं? अकर्मक असतं पहा. पुढीलपैकी कोणते शब्द योगी अव्ययाचा प्रकार आहेत? तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व हे काय शब्दयोगी अव्ययाचे प्रकार आहेत पहा. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, व्यासंग असणे याचा अर्थ काय? तर व्यासंग असणे म्हणजेच काय मित्रांनो? तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक 2 विषयाचा गाढा अभ्यास असणे. समजलं? मनात मांडे घालणे म्हणजेच मित्रांनो व्यर्थ मनोराज्य करणे. पोटात ठेवणे म्हणजे गुप्तता ठेवणे आणि सुंबाल्या करणे म्हणजेच पोबारा करणे. पुढीलपैकी उपसर्ग घटित शब्द ओळखा. पुढीलपैकी उपसर्ग घटित शब्द ओळखायचा आहे. तर अधिपती ऑप्शन क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे पहा. समजलं? पंकज या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर मित्रांनो कोणता शब्द आहे? तर वायस याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4
वायस. पंकज म्हणजे मित्रांनो कमळ, सरोज, नीरज, नलिनी, अंबुज. पक्षी म्हणजे मित्रांनो अंडज. त्याच्यानंतर पक्षीला अंडज पण म्हणतात, पाखरू सुद्धा म्हणतात, खग सुद्धा म्हणतात आणि द्विज सुद्धा म्हणतात. वानरला समानार्थी शब्द काय होईल? मर्कट, माकड, कपी. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे मित्रांनो? तर बघा स्त्रीलिंगी शब्द आहे पहा बेरीज. ती बेरीज हे काय स्त्रीलिंगी शब्द आहे पहा मित्रांनो. सामान्यपणे ती या सर्वनामाचा वापर करून ज्या नामासाठी केला जातो त्यांना स्त्रीलिंगी नामे म्हणतात पहा. उदाहरणार्थ ती बेरीज, ती मुलगी, ती चिमणी. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. खालीलपैकी आपल्याला क्रियाविशेषण ओळखायचं आहे. कोणतं क्रियाविशेषण आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 आज हे काय मित्रांनो क्रियाविशेषण आहे. लक्षात ठेवा आज हे क्रियाविशेषण आहे पहा. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण होय. कालवाचक क्रियाविशेषण कोणतं आहे? आज आहे, उद्या आहे, आत्ता आहे, सध्या आहे, परवा इत्यादी पहा. भाववाचक नाम नसलेला शब्द कोणता? तर मित्रांनो भाववाचक नाम नसलेला कोणता शब्द आहे? तर गोड. लक्षात ठेवा गुणधर्म आणि भाव दर्शवणाऱ्या शब्दाला भाववाचक नाव म्हणतात. नामांना बघा वा, त्व, पणा, गिरी हे प्रत्यय लागलेले असतात. उदाहरणार्थ गोडवा, गरिबी, गांभीर्य हे काय भाववाचक शब्द आहेत पहा. कमतरता आणि कणकण, काळजी असे अनेक अर्थ व्यक्त करणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा. तर मित्रांनो कसर याचं बरोबर उत्तर आहे पहा. कसर या शब्दाचं ध्वनार्थ प्रश्नातील तीनही शब्द आहेत पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अवयव आपल्याला ओळखायचं आहे. तर कोणतं आहे बघा? कुत्रा सुद्धा याचं बरोबर उत्तर आहे पहा. समजलं? शब्दयोगी अवयव मित्रांनो नामाला जोडलेले असतात, त्या नामाचं सामान्य रूप होत नाही, त्याला शुद्ध शब्दयोगी अवयव म्हणतात पहा. पहा या ठिकाणी च, ना, मा, पना हे देखील सुद्धा शुद्ध शब्दयोगी अवयव आहेत. पुढचा प्रश्न आहे पहा. आई चाकूने भाजी चिरते अधोरेखित शब्दाचा काराकार्थ आपल्याला शोधायचा आहे मित्रांनो. तर चाकूने खाली अंडरलाईन आहे पहा. तर या ठिकाणी जर पाहिलं तर तृतीयाकरण आहे मित्रांनो. लक्षात ठेवा तृतीयाकरण. बघा आई चाकूने भाजी चिरते दिलेल्या वाक्यामध्ये चाकू हे साधन आहे आणि त्याला तृतीयाचा प्रत्यय लागलेल्या पाणी, त्यामुळे तृतीयाकरण झालं. समजलं? शुद्ध लेखनदृष्ट्या आपल्याला अचूक शब्द ओळखायचा आहे. तर पहा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 नंबरचा या ठिकाणी योग्य शब्द आहे नीती. समजला? नीती. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, अर्थ बदल न करता वाक्य होकारार्थी करायचं आहे पहा. दुधाचा प्याला भरलेला नाही. तर मित्रांनो काय पहा दुधाचा प्याला रिकामा आहे हे झालं याचं योग्य उत्तर. समजलं? चला पूर्णाभ्यस्त शब्द कसा तयार होतो? पूर्णाभ्यस्त शब्द कशा प्रकारे तयार होतो? तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 बघा एका शब्दाची पुनरावृत्ती होऊन पूर्णाभ्यस्त शब्द तयार होतं पहा. आणि मित्रांनो जर काही अक्षर बदलून आलं तर त्याला आपण बघा अंशाव्यस्त असं म्हणतो. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. खाली दिलेल्या शब्दापैकी आपल्याला दिशी शब्द ओळखायचा आहे मित्रांनो. तर दिशी शब्द कोणता आहे? डोंगर. ऑप्शन क्रमांक 1 डोंगर. दया या शब्दाचं धातुसाधित रूप कोणतं होईल? तर दया या शब्दाचं धातुसाधित रूप कोणतं होईल मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक 4 दयाळू आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा. लक्षात ठेवा दयाळू. पर्यायामध्ये कोणता शब्द हा तद्भव शब्द नाही? मित्रांनो पर्यायामध्ये कोणता शब्द हा तद्भव शब्द नाही असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय. तर लक्षात ठेवा मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 3 झोप. लक्षात ठेवा झोप हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढीलपैकी वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ याची आपल्याला अयोग्य जोडी असलेला पर्याय कोणता आहे तो ओळखायचा आहे. अयोग्य जोडी. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 झेंडू फुटणे म्हणजेच काय? झेंडूला फुले येणे हे याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा. हिंदुस्थानामध्ये कापूस फार पिकतो. तर हिंदुस्थानामध्ये कापूस फार पिकतो हे मित्रांनो काय विधान केले म्हणून हे विधानार्थी वाक्य आहे पहा. समजलं? विधानार्थी वाक्य. पुढील वर्णामध्ये आपल्याला कठोर वर्ण ओळखायचा बघा क, ज, ड, ध, व यामध्ये कठोर वर्ण कोणता आहे? तर मित्रांनो क हा या ठिकाणी कठोर वर्ण आहे पहा. समजलं? क ख क ख च छ ट ठ त प फ श हे काय आहेत मित्रांनो कठोर वर्ण आहे. त्यांना श्वास अघोष वर्ण म्हणून सुद्धा ओळखलं जातं. वधू या शब्दाचं अनेक वचनी रूप काय होईल? तर वधूच होईल पहा. वधू या शब्दाचं अनेक वचन वधू होतं. विधवाचं अनेक वचन विधवाच होतं. विदुरचं विदुरच होतं पहा. तर लवकरात लवकर सर्वांनी फोनपेमध्ये जा, गुगल पेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो. पेमेंट केल्यानंतर लगेच तुम्ही हे प्रश्न घेऊन टाका. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही अत्यंत या ठिकाणी तुमच्या करिअरच्या बाबतीत सिरियस आहात. तुम्हाला काही ना काही आपल्या जिंदगीमध्ये येऊन सरकारी जॉब घ्यायचा आहे आणि कुठं ना कुठं आपल्याला लगेच ह्या वर्षी जॉब मिळवायचा आहे पहा.
त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पी-डी-एफ घ्यायची पहा. जितकी जास्त रिव्हिजन तितकं जास्त या ठिकाणी आपला फायदा होणार आहे. तितका जास्त आपला स्कोर येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. आता वेळ आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो फक्त आय-एम-पी क्वेश्चन्स आपण हे काढलेले आहेत. सर्व विषय यामध्ये इन्क्लूड असणार आहेत पहा. ₹249 ला मित्रांनो ह्या पी-डी-एफ असणार आहेत पहा. 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 पाठवायचे आहेत. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला पाठवून देईल पहा. बघू नका, लगेच फोनपेमध्ये जा, निर्णय घ्या. निर्णय घेणारा व्यक्ती हा आयुष्यामध्ये कधीच मागं राहत नाही. नाहीतर मकर बघायचं माझे पैसे जाते आणि मी डुबलो तर काहीच होणार नाही मित्रांनो. तुमचं या ठिकाणी फक्त वेळ वाया जाणार. तुम्ही फक्त या ठिकाणी बघा, आता एवढे ₹1000 फॉर्मची फी भरायची आणि आपण एवढ्याकडे पाहायचं, परत जाण्या-येण्याचा खर्च. परंतु जर तिथे जाऊन काहीच आलं नाही किंवा आपला अभ्यासच नसेल तर काहीच फायदा होणार नाही. ₹249 चे ह्या पी-डी-एफ असणार आहेत. 10,000 प्रश्न असणार आहे मित्रांनो. यामध्ये सर्व विषय आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो. लवकरात लवकर फोनपे, Google Peमध्ये जा आणि हा क्यूआर स्कॅन करा किंवा हा जो काही नंबर आहे, या नंबरला ₹249 सेंड करा. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला तुम्हाला प्रोव्हाईड करेल आणि तुम्ही लगेच अभ्यासाला लागा. दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस एक करा, परंतु अभ्यास करा आणि ही पोस्ट आपली हातातून गेली नाही पाहिजे पहा.